ह्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवते की आम्ही आयकियाच्या फूड कोर्ट मध्ये काय काय खाल्लं. तर एंट्री करताच इथे बघितलं तर बरेच डिशेस होते. त्यानंतर आपल्याला ना इथे स्वतःची ट्रॉली कॅरी करायची असते आणि ट्रॉलीवरती ना लेअर मध्ये असे ट्रेस ठेवायचे असतात आणि त्या ट्रेसवर आपल्याला जी जी गोष्ट हवी आहे ती आपण घ्यायची आणि त्यावर ठेवायची डायरेक्टली. सो इथे ना आम्ही सर्वात आधी तर डेझर्ट्स होते तर ते पण घेतले आणि त्यानंतर पुढे ना हे इंडियन डिशेस आहे म्हणजे फुल फ्लेज मील टाइप, ते पण आम्ही काही घेतले. मग मफिन्स, केक्स वगैरे डेझर्ट म्हणून पण काही गोष्टी आहे आणि मग स्टार्टर म्हणून पण काही गोष्टी होते. आता इथे ना आम्ही फक्त 2 ट्रेस घेतले, थर्ड वाला आम्ही नाही घेतला कारण एवढा रिक्वायर्डच नव्हता. स्टील आम्ही खूप व्हरायटीज ट्राय केले. आता इथे ना डायनिंग साठी खूप मोठी एरिया आहे आणि खूप मस्तपैकी असे टेबल वगैरे अरेंज केलेले आहे. मोठे पण डायनिंग टेबल्स आहे, छोटे पण आहे, लाईक सर्कल टॉप मध्ये पण आहे. मग इथे ना असा हा कॉफी कोर्ट पण आहे, पण आम्ही काही ते घेतलं नाही कारण आम्ही इतकं सगळं ऑर्डर केलेलं. नाउ कम लेट्स चेक आउट व्हॉट ऑल वी ऑर्डर्ड. आणि इथे आम्ही ना जास्त करून वेजचेच व्हरायटीज ऑर्डर केले. फक्त हे स्टार्टिंगला जे स्टार्टर आहे ना हार्ट शेपचं ते आहे चिकन नगेट्स, देन फ्राईज, मग हा हर्ब राईस, मग हे सर्कल वालं मस्का पाव, त्यानंतर चिपोटले सॉस आणि सोबतच हे सूप जे की ब्रोकलीचं आहे. आणि डेझर्ट मध्ये आम्ही असे 2-3 व्हरायटीज ऑर्डर केले. 2 हे केक आहे चॉकलेट फ्लेवर अँड दिस थर्ड वन इज द चॉको चिप कुकी. आता तुम्ही बघितलंच असेल मोस्टली आम्ही असं हे स्टार्टर आयटम्सच मागवले आणि डेझर्ट आयटम. तर इथे आम्ही मील मध्ये म्हणून ना ऍज सच काही मोठं नाही घेतलं, बट फक्त एक पनीरची भाजी घेतली नॉर्मल आणि 2 पराठे घेतले. सो दॅट वॉज इट. नाव इथे बोलायला गेलो तर हर्ब राईस सोडला ना तर मला सगळं काय आवडलं आणि इतकं सगळं खाऊन पण आमचं बिल हे फक्त 1,500 आलेलं. सो या जेव्हा पण तुम्ही आयकियामध्ये याल ना तेव्हा त्यांचा फूड कोर्ट नक्कीच ट्राय करा बिकॉज तिथे खूप मस्त व्हरायटी आहे. सो बाय.